अंबरनाथमध्ये गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केली आहेत। अंबरनाथ पश्चिमच्या डीएमसी कंपनी परिसरात एक तरुण बंदूक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश लोंढे या 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडे सापडलेलं गावठी पिस्तूल हे त्याने नाशिकहून विकण्यासाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। मात्र अंबरनाथमध्ये ते कुणाला विकण्यासाठी तो आला होता, त्यातून एखादा घातपात की कुणावर हल्ला करण्याचा कट होता का, या सगळ्या गोष्टी आता पोलीस तपासात समोर येणार आहेत। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे। हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण आणि एपीआय कजार यांना माहिती मिळाली की डीएमसी कंपनीच्या बंद कंपनीच्या बॅक साईडला अग्निशस्त्र घेऊन विक्रीसाठी एक इसम येणार आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ तसा सापळा कारवाई केली आणि पंचासमक्ष त्या सदर व्यक्तीला ताब्यात घेतला असता आरोपींना आम्ही प्रथमेश उर्फ लकी सुधाकर लोंढे व 19 वर्ष याच्या ताब्यामध्ये आम्हाला एक अवैध अग्निशस्त्र गावठी कट्टा मिळालेला आहे आणि 3 जिवंत राऊंड मिळालेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर आरमॅकनुसार कारवाई केलेली आहे। त्याची आता कस्टडी घेण्यात येत आहे, पुढील तपास करण्यात येत आहे।